परररम हो रहा है जो हो रहा है, क्यों तुम न जानो ना हम। पम परररम क्या पता हमने है कहानियां हैं कहानी में हम। पम परररम कभी कभी जो ये आधी लगती है आधी लिख दे तू आधी रह जाने दे जाने दे। जिंदगी है जैसे बारिशों का पानी आधी भर ले तू आधी बह जाने दे जाने दे। हम समंदर का एक खतरा है यार समंदर है हम। पम परररम आमचं प्रॅक्टिकल ओरल सगळं संपले. आता फक्त फेअरवेल पार्टी राहिली आणि आम्ही रील्स पण बनवली. ती पप्प्या फोटो काढची ते पण झाले. वरून अंधारा लय खुश आहे आज. मग काय एकदा संपलं काय संपलं. आता फक्त लय खुश आहे मी. कशाला यायचं रे? अरे मला यायचं नाही बाबा. अरे कागदपत्र घ्यायला यावं लागतं. डॉक्युमेंट्स घेण्यासाठी यायचं फक्त. आमच्या कॉलेज कॅन्टीनचा लास्टचा नाश्ता करतो आम्ही. आला तू माझ्या एवढं सांग काय सांगायला काय तर सांगायला होतं की हा. पाव आणायचं का? सोबत हा बोला हा. थांब मी एक काढतो माझं एक शॉट. आणि फिंगो भास्कर
हां आता मित्रांनो आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. हां तर आता कार्यक्रमातून बाकी आहे, पण आपल्याला ट्रेनला लेट झाले असल्यामुळे कार्यक्रमाची समाप्ती झालेली आहे. आता आपल्याला ट्रेनला लेट झालं असल्यामुळे आणि काय झालं विषय माहिती का, पाव आम्हाला लिमिटेड भेटलेत बरं का, ही मुद्दा. एक सुद्धा पाव डबल दिला नाही, डायरेक्ट प्लेट दिली. ह्याला काय अर्थ नाही. प्लेट दिली. फीडबॅक आहे का? 2 शब्द कोळीकर. 2 शब्द. सर आमच्या बॅच बद्दल 2 शब्द काय? बरं असं डिसिप्लिन. तर तुम्ही काय हो, काय बॅच बद्दल 2 शब्द आमच्या 2 शब्द. 2 शब्दातच. 2 5 किती पण शब्दात बोलू शकता तुम्ही. एक चांगला आणि एक वाईट का? एक चांगला आणि एक वाईट. वरून अंधारे सारखा एक्सलंट स्टुडंट या बॅच असलेला अभिमान आहे मला. सगळेच बॅच उत्तम आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मी नांदारी इकडे आहे. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. आमच्या बॅच बद्दल 2 शब्द. आम्ही सगळेजण आमच्या बॅच बद्दलचा रिव्ह्यू घेतोय सगळ्या शिक्षकांना आणि स्टुडंट पण घेणार आहे. भाऊ कोणाचा काय 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 आम्ही आता कॅप्चर करणार आहे सगळ्या सरांचं काय काय बोलणार आहे. आमचं मत मांड. 2 शब्द. 2024च्या बॅचची म्हणजे हां आमच्या बॅच तुमची बॅच आमच्या बॅचची तुम्हाला काय वाटतंय. सुरुवातीला तुम्ही खूप खराब आहे असं वाटायचा, हां पण आत्ताची बॅच बघितल्यानंतर असं वाटतं तुम्हीच खूप चांगला होता. वा मॅडम, तुम्ही जे पहिल्या व्यक्ती आहे की आम्हाला एवढं चांगलं बोलला. बोला सर. सर तुम्ही पण सर बोला. छान होते सगळी मुलं, सगळ्यांबरोबर इंटरेक्शन चांगलं होतं. एवढंच आहे. बेस्ट लक. असलं काही आमच्याकडून तुम्हाला काही त्यासाठी काही सर काय म्हणायचं. 2023-24चे बीटेक सीएसची बॅचची खूप छान होती आणि समंजस मन मिळवून होती आणि खूप त्यांनी स्कूलमध्ये खूप कॉलेजमध्ये खूप अभ्यास केला, चांगली मार्क्स मिळवली आणि त्यामुळे अशी मुलं प्रत्येक कॉलेजमध्ये असावी असं मला वाटतं. थँक्यू. म्हणजे आमची बीटेकची बनवू का? बीटेक काय बीटेकचे स्टुडंट बॅच 2023-24 चे विद्यार्थी सगळे सेकंड इयर ॲज कम्पेअर टू सेकंड इयर थर्ड इयर. मला जास्त करून बीटेकच्या विद्यार्थ्यांचा स्वभाव खूप आवडलेला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या क्लासवरती मी टीचिंगला जरी नसलो तरी आठवड्यातून 1-2 वेळा जायची वेळ यायची माझी ऑफ लेक्चरला. बरोबर, ऑफ लेक्चरला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी असं म्हणजे मला डिस्टर्ब होईल असं काय कधी वागलेलं नाहीत. बरोबर, मी 2-3 वेळा फक्त सांगितलं म्हणजे कीप सायलन्स किंवा असं बोललो तर सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि तुमच्यामुळे काहीतरी मला नवीन शिकाय भेटलंय. बरोबर, मी माझी एक नोट्स आहे, आपल्या ज्या नोट्स मी काढतो त्याच्यात एक लाईन आहे. बरोबर, टीचर जे असतात ते टीचर आम्ही पुस्तकातून शिकतो, पण खरं जे आम्ही कसं बिहेव करायला पाहिजे, बरोबर, ते कसं बिहेव करायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ते मी आत्मसात करून काहीतरी 2-3 गोष्टी तरी शिकलोय. रोहित देशमुखचे 2 शब्द घ्यायचे. फोकस. हां कुठून सुरुवात करू. तुला कुठून वाटतं ते कोण. हे 2023-24 जसं पापा इथे लिहिलं फिरवेल चालू आहे. आमचा कार्य म्हणजे आमच्या ह्या कॉलेजमधला कार्यकाळ संपत आला. रडू नको. सगळे मित्र जातील आता. मैत्रीण नाही तो भाग वेगळा, पण ते पण जातील. जातील तर जातील, काय करता येते याच्या पलीकडे. काय करतायत. आणि मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढील आयुष्यासाठी. जसं इंजिनिअरिंगमध्ये लागले तसे तिकडे पण लागावे. आपण इथे कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे 4 वर्ष.
3 वर्ष का अरे 1 वर्ष ऑनलाईन झाले. तर इथं इंजिनिअरिंग करताना खूप आम्हाला असं कष्ट घ्यावं लागलं. आम्हाला 2 ते 3 किलोमीटर चालत यायला लागत होतं, त्यामुळे आम्ही कधी कधी येत नव्हतो. बस काय बोलणार कॉलेजबद्दल 4 शब्द बोलतो. मी 11-12वीत ॲडमिशन घेतलं होतं, तेव्हाच ठरवलं की कॉलेज चांगलं आहे, त्यामुळे हे इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं 1 वर्ष ऑनलाईन जाऊन राहिले 3 वर्षात जेव्हा मला येईल तेव्हा कॉलेज केले आणि कसं तर आता डिग्री कंप्लीट केली.
जहाँ दोस्ती होती है वहाँ बराबर की बात नहीं होती, और जहाँ बराबर की बात होती है वहाँ पर दोस्ती नहीं होती। काढतो काढतो. माझ्या आयुष्यातली सगळ्यात खोडकर बॅच, दंगा करणारे बॅच, इतकंच की मला रडवणारे बॅच म्हणजे हे बॅच आहे. तेवढीच हुशार पण आहे, भरपूर हुशार आहे. न शिक्षकांची गरज पडता सुद्धा सब्जेक्ट काढू शकते, तेवढी त्यांची तयारी होती. थँक्यू मॅम. पप्या एक फोटो आणि कॅप्शन टाक, डिग्री